आता महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. जनगणना व BLO कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षकांच्या अर्जित रजेची सर्व्हिस बुकमध्ये नोंद करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव. 28 ऑगस्ट 2026 समोर परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. परिपत्रकाचे थोडक्यात स्पष्टीकरण देणारे GRचे स्पष्टीकरण देणारे एकमेव चॅनल पाहूया सविस्तर. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा. जनगणना तसेच BLO बूथ लेवल ऑफिसर या राष्ट्रीय कर्तव्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना सुट्टीच्या कालावधीत काम करावे लागत असल्याने त्यांच्या अर्जित रजेची एनर्ड लीव्ह नोंद सर्व्हिस बुकमध्ये करण्याबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शालेय शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे सुट्टीच्या काळात राष्ट्रीय कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षकांना अर्जित रजेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वाची प्रशासकीय कारवाई सुरू झाली आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे येथून शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी यांनी 26 ऑगस्ट 2026 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवाकडे याबाबत पत्र पाठवले आहे. सुट्टीच्या काळातही शिक्षकावर राष्ट्रीय कर्तव्य. राज्यातील मोठ्या संख्येने शिक्षकांची सेवा जनगणना आणि BLOच्या कामासाठी अधिग्रहित केली जाते. विशेषतः उन्हाळी सुट्टी, मे महिन्याच्या सुट्टी किंवा इतर अधिकृत सुट्टीच्या कालावधीत हे काम करावे लागल्याने शिक्षकांच्या हक्काच्या सुट्टीवर परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर शिक्षक महासंघ कोकण विभागाचे अध्यक्ष तथा नियमित सदस्य प्रदेश कार्यकारी भाजप महाराष्ट्र अनिल बोरनाळे 11 मे 2026 रोजी शिक्षकांच्या अर्जित रजेची नोंद सर्व्हिस बुकमध्ये करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले होते. त्यानंतर शिक्षण आयुक्तालयामार्फत हे निवेदन प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडे पाठवण्यात आले. खाजगी शाळेतील कर्मचाऱ्यांच्या नियमाचा दाखला. निवेदनात खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981-1980 संदर्भातील तरतुदीनुसार सुट्टीच्या कालावधीत शिक्षकाकडून काम करून घेतल्यास त्यांना त्यानुसार अर्जित रजेचा लाभ देण्याची बाब मांडण्यात आली आहे. शिक्षकांना उन्हाळी किंवा हिवाळी सुट्टीच्या कालावधीत अधिकृतपणे काम केले असल्यास त्या कामाची नोंद सेवा पुस्तकात करण्यात यावी आणि नियमानुसार संबंधित रजेचा लाभ शिक्षकांना मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. अनेक शाळांमध्ये नोंद होत नसल्याचा तक्रार. निवेदनात अशी नमूद करण्यात आले आहे की या सुट्टीच्या कालावधीत शिक्षकांनी केलेल्या कामाच्या बदल्यात मिळणाऱ्या रजेची नोंद अनेक ठिकाणी सर्व्हिस बुकमध्ये केली जात नाही. परिणामी शिक्षकांना प्रत्यक्ष काम करूनही त्या बदल्यातील अर्जित रजेचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहे. यामुळे शिक्षकांनी केलेल्या राष्ट्रीय कर्तव्याची अधिकृत नोंद ठेवणे आणि त्यानुसार मिळणाऱ्या रजेचा लाभ सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. किती दिवसाची रजा मिळणार? या प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुट्टीच्या काळात शिक्षकांनी प्रत्येक दिवस किती दिवस काम केले आहे त्यानुसार अर्जित रजेची नोंद करण्याची मागणी म्हणजेच राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी अधिकृतपणे केलेल्या कामाच्या दिवसाची पडताळणी करून संबंधित रजा शिक्षकांच्या खात्यात जमा करण्याची व्यवस्था करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र नेमका किती दिवसाची अर्जित रजा मंजूर करायची, त्यासाठी कोणती प्रक्रिया राहील आणि कोणत्या नियमानुसार नोंद करायची याबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. धोरणात्मक बाब असल्याने शासनाकडे प्रस्ताव. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे की निवेदनातील मुद्दा धोरणात्मक स्वरूपाचा आहे. त्यामुळे याबाबत पुढील आवश्यक कारवाई करण्यासाठी हा प्रस्ताव शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवाकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या ही बाब शासनाच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षेत आहे. शासनाकडून सकारात्मक निर्णय झाल्यास जनगणना व BLO सारखी राष्ट्रीय कर्तव्य सुट्टीच्या काळात बजावणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या कामाच्या कालावधीची सर्व्हिस बुकमध्ये नोंद करून अर्जित रजेचा लाभ देण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. शिक्षकांसाठी महत्त्वाचे. या प्रस्तावामुळे जनगणना आणि BLO कामासाठी सुट्टीच्या काळात नियुक्त होणाऱ्या शिक्षकांच्या सेवा नोंदी, अर्जित रजा या सुट्टीच्या बदल्यातील लाभ ह्या मुद्द्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र शासनाचा अंतिम आदेश येईपर्यंत संबंधित शिक्षकांनी स्वतःहून रजेची नोंद झाल्याचे गृहीत धरू नये. शासनाचा अंतिम निर्णय आणि त्यानंतर जारी होणारे अधिकृत निर्देशांचे ह्या रजेची अंमलबजावणी पात्रता नोंद प्रक्रिया निश्चित करतील. थोडक्यात जनगणना BLOची राष्ट्रीय कर्तव्य सुट्टीच्या काळात करणाऱ्या शिक्षकांच्या अर्जित रजेची सर्व्हिस बुकमध्ये नोंद करण्याबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. आता शासनाच्या निर्णयाकडे राज्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे. परिपत्रक पाहण्याअगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल दमसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. पत्र पाहूया. अर्जित रजेबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक. ह्या परिपत्रकाचे आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेले आहे. हे पूर्ण परिपत्रक अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता. 26 ऑगस्ट 2026 पत्र.